बॅक टू माय चॅनल. सो आता मी निघाली आहे नवीन ट्रिपसाठी. इव्हेंच्युअली ही माझी आय गेस युरोपमधली लास्ट ट्रिप असणार आहे. तर मला खूप दिवसांपासून ऑस्ट्रेलियाला जायचं होतं. मी 3दा बुकिंग केली, पण तिन्ही वेळेस काही ना काही कारणामुळे मला ते कॅन्सल करावी लागली. आणि मग मी आता अशी की नाही, फायनली इंडियाला जायच्या आधी मला व्हिएनाची ट्रिप करायची. मला ऑस्ट्रेलियाला जायचं बिकॉज ते माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं आणि मेनली तरी हॉलस्टॅटला. सो त्यामुळे तर मी ते रेडी झाली आहे आणि मग आता एअरपोर्टला निघेल आणि 2 ते 3 दिवस ते असे फुल जर्नी असणार आहे. तर मग मी तुम्हाला माझा आउटफिट दाखवते. हा माझं असं आउटफिट आहे, बट इव्हेंच्युअली मी तिथे गेल्यानंतर चेंज करेल, मे बी इव्हिनिंगला वगैरे. बट बघूयात. आता मी एअरपोर्टला निघते. नाव इट्स टाईम टू फ्लाय. आणि इव्हिनिंगला जेव्हा निघतो त्यावेळेस असा प्रॉपर सनसेट होताना प्लेनमधनं बघणं इट्स लाईक अ डिफरंट काइंड ऑफ एक्सपिरियन्स. म्हणजे असं पूर्ण वेळ बाहेर बघत बसावं असं वाटतं. आणि इव्हेंच्युअली जेव्हा मी इव्हिनिंगला निघले, मग त्याच्यानंतर अराउंड 2 तासामध्ये नाईट झालेली होती. सो असा हा स्कायमधनं नाईटचा व्ह्यू होता. सो एअरपोर्टच्या इथनं निघाला ना की ट्रेनचं साईन जर फॉलो करत गेला ना तर S7 म्हणून एक जी ट्रेन आहे, जिचं अराउंड 5 काहीतरी 47चं तिकीट आहे. 5.40चं असं वाला तिकीट मिळतं. आणि दुसरी कॅट म्हणून आहे 15 युरोमध्ये, जी फास्ट सगळ्या ट्रेन आहे इथली. 15 मिनिटामध्ये ती व्हिएना सिटीमध्ये सोडते. त्याचं 15 युरोचं तिकीट आहे. बट ती 6 वाजता चालू होते. आणि मग मला लवकर जायचं होतं म्हणून मग मी हे S7 वालं घेतलंय. आणि त्याच्यामध्ये सिटीमधली अजून एक वन टाइम सिंगल तिकीट व्हॅलिड आहे आणि ते या काउंटरवरनं घेता येतं. हा जो केअस आहे ना, इथनं तिकीट परचेस करता येतं. इकडे बसचे पण तिकीट आहेत, कॅटचे पण वेगवेगळे असे असे सिमिलर काइंड ऑफ किऑस्क लावलेले आहेत की ज्याच्यावरनं तिकीट घेता येईल. त्यानंतर 10-15 मिनटामध्ये जर्नी स्टार्ट झाली आणि विथ दिस ट्रेन मोजून मी 17 मिनटामध्ये मेन सिटीला पोहोचले. एवढी सुंदर वाईब आहे ऑस्ट्रियाची. म्हणजे नॉर्मल रोड्सवरच्या बिल्डिंग पण एवढ्या प्रिटी दिसत होत्या आणि त्यांचे जे कलर कॉम्बिनेशन्स होते ते म्हणजे प्रत्येक बिल्डिंगला असे युनिक बनवत होते. अँड दीज कलर कॉम्बिनेशन्स म्हणजे असे नाही आहेत की त्यांनी रँडमली काही दिलेत म्हणून. ईच कलर मीन्स ईच बिल्डिंगचा तो ब्लॉक होता आणि प्रत्येक ब्लॉक हे त्याच्या नंबरनी आयडेंटिफाय केलेले जात होते. लाईक 16A चा जर पिंक कलर आहे, मग त्याच्या शेजारी दुसरा कलर आहे. अशा अकॉर्डिंगली घरं आयडेंटिफाय करायला पण ते ईझी पडतं. सो आता मी माझ्या अपार्टमेंटच्या जवळपास पोहोचली आहे. म्हणजे जे Airbnb मी बुक केले तिथे. आणि तिकडनंच मी गेट युअर गाईड थ्रू ट्रिप बुक केली होती. बिकॉज चेक इन 3 नंतरच अलाउड आहे. सो त्यामुळे मग मी गेट युअर गाईड थ्रू ट्रिप बुक केली आहे की स्लोवेकियाला जायला. स्लोवेकिया का तर ब्रॅस्टिस्लावा जे आहे ते 1 दिवसा म्हणजे जे मेन सिटी सेंटर आहे ते 1 दिवसात कव्हर करण्यासारखं आहे. बट ते मला स्वतः प्लॅन करायचं नव्हतं. मग मी अशी की गेट युअर गाईड थ्रू जाऊयात, बिकॉज ते सगळं प्लॅन करतात, तिकीट्स, एंट्री वगैरे. लास्ट टाइम मी फारोसाठी त्यांच्यासोबतच गेले होते, तर तो एक्सपिरियन्स चांगला होता. सो आता बघूयात की 1 दिवसामध्ये ते मॅक्सिमम किती कव्हर होतं. आणि त्यांचा पिकअप आणि ड्रॉप पण असतो. सो मग मी पिकअप माझ्या अपार्टमेंटपासूनच घेतला होता की म्हणजे रिटर्न ड्रॉप पण अपार्टमेंटलाच असेल. सो आता मी वेट करतेय. सो आता पहिल्या स्टॉपला थांबलोय. तर त्यांनी पिकअप केल्यानंतर टोटल 8 जण होती, व्हॅन होती आणि व्हॅनमध्ये टोटल 8 जण आहेत. आणि फर्स्ट स्टॉप त्यांचा गॅस स्टेशनला होता. तर मॅकडॉनल्ड्समध्ये मी बघितलं कॉफी वगैरे काही आहे का, पण हॉट कॉफी मला घ्यायची नव्हती सध्या, कारण की बाहेर ऊनच आहे. आणि कोल्ड कॉफी मला पाहिजे तशी इथे मिळाली नाही, मग त्यामुळे मेसेज जाऊ दे, नंतर मध्ये कुठे स्टॉप घेतल्यावर घेईल. बट इन जनरल म्हणजे एक्सपिरियन्स असा छान आहे की त्यांनी सगळ्यांना पिकअप केलं आणि टोटल 8 लोकांचाच ग्रुप आहे. प्लस त्याच्यामध्ये एक जण US वरनं आहे, एक फॅमिली कॅनडावरनं आणि हाँगकाँग. मग नवीन लोकांना भेटून त्यांचे एक्सपिरियन्स ऐकायला पण छान वाटते. तर आता बघू नेक्स्ट स्टॉप जो असेल तिकडे काय ते. म्हणजे मी एक्झॅक्टली त्यांची इटर्निटी बघितली नाहीये, बट लेट्स सी.
सो आफ्टर गॅस स्टेशन हा नेक्स्ट स्टॉप होता, जिथे आम्ही फर्स्ट लोकेशनला जाणार होतो, विच वॉज कॅसल, जे पुराण्या काळातलं होतं आणि तिकडे जायला असा काइंड ऑफ मिनी ट्रेक करावा लागत होता. बट फुल ग्रीनरी आणि आजूबाजूला सगळे पक्ष्यांचे वगैरे आवाज येत होते. त्यामध्येच आम्हाला इथे एक डिअर दिसलं. इथे एवढं क्लिअरली ते कॅप्चर नाही झालंय, बट आय स्टील ट्राय टू कॅप्चर इट. बट एवढं छान वाटत होतं, की मेन म्हणजे असं हिल्सला जातोय आणि असे अधेमध्ये प्राणी दिसतायत. आणि हा त्याचा फर्स्ट स्टॉप होता. म्हणजे आम्ही थोडा मिनी ब्रेक घेतलेला 5 मिनिटं, बिकॉज सगळ्यांना खूप दम लागलेला आणि व्ह्यू खूपच छान होता. सो थोडाफार ट्रेक केल्यानंतर फर्स्ट लोकेशनला पोहोचले, कॅसल म्हणून. आणि इकडे म्हणजे हे त्यांनी डिस्ट्रॉय केलं होतं 1600 जेव्हा सेंचुरी होती त्यावेळेस. बट आता म्हणजे ते जसं डिस्ट्रॉय केलं होतं ते तशाच पोझिशनला आहे. आणि आता एवढं म्हणजे समर चालू आहे आणि ते ग्रीनरी वगैरे स्टार्ट झाली आहे, तर लोक इथे वॉकला येतात किंवा नाही का थोडं हे येतात. आणि इथे हिल आहे ना चालून यायला, तर मोस्टली तरी त्यांचा काइंड ऑफ असं छोटा ट्रेक होऊन जातो. मी तुम्हाला ते पूर्ण कॅसल दाखवते. हाच तो कॅसल आहे आणि याचं रिस्टोरेशन परत कोणी केलेलं नाही आहे. बट इन जनरल तिथे समर असून पण बऱ्यापैकी ग्रीनरी वगैरे होती. तर खूप छान वाटत होतं आणि म्हणजे जास्त एरियात पण हे नाही आहे आणि आजूबाजूला त्याचं सगळीकडनं असे हिलवर असल्यामुळे असे व्ह्यू पॉईंट आहेत. सो इथून तुम्हाला स्लोवेकिया पण दिसतंय. सो जस्ट लाईक काय म्हणतात, थोड्याशा डिस्टन्समधनंच तुम्ही बाय कार तुम्ही ऑस्ट्रिया टू स्लोवेकिया जाऊ शकता. आणि हे सगळे जुने स्ट्रक्चर त्यांनी एवढे छान प्रकारे प्रिझर्व्ह केलेत आणि मोस्टली म्हणजे क्लिनिनेस. असे स्ट्रक्चर आपल्याकडे आहेत, पण एवढी क्लिनलीनेस ठेवली जात नाही. त्यामुळे त्या जागेचं असं मला वाटतंय महत्त्व कमी होत चाललंय. बट इथे सगळ्याच पॉईंटला, प्रत्येक पॉईंटला त्यांनी त्यांचं हिस्ट्रीबद्दल लिहिलेलं होतं आणि इन जनरल्स व्ह्यू खूप छान होते. सो हा सेकंड व्ह्यू पॉईंट होता, ज्या साईडने ऑस्ट्रिया साईडचं म्हणजे कंट्री दिसत होती आणि फुल ग्रीनरीमध्ये एवढं प्रिटी दिसत होतं आणि त्याच्या सराउंडेड त्याला रिव्हर होती. सो इन जनरल व्ह्यू खूप छान होता. सो विदिन द 20 मिनिट्स आम्ही नेक्स्ट कंट्री क्रॉस केली आहे, स्लोवेकिया. जे त्याच्या पार्लिमेंटच्या समोरचा हा पहिला स्टॉप आहे. म्हणजे एकाच याच्यामध्ये 2 कंट्री कव्हर करण्यासाठी जर हा बेस्ट स्पॉट आहे. सो त्यामुळे. आणि हे पार्लिमेंट आहे. इथे त्यांनी सध्या आता ब्रेक दिलाय. मध्ये त्यांनी स्नॅक्स वगैरे पण दिले होते. आणि मग याच्यानंतर म्हणजे ब्रास्टिलावामध्ये आम्ही पोहोचलोय. सो पहिलं पार्लिमेंट बिल्डिंगला आलोय आणि त्याच्यानंतर पण कॅसलला जाणार आहे. सो त्यानंतर थोडंसं पुढे चालत आल्यावर हा डॅन्यूब रिव्हरचा व्ह्यू एका हिल पॉईंटवरून दिसतो, जिथे तुम्हाला ब्रिज दिसतं, पूर्ण सिटी दिसते. इथे तुम्ही क्रूज घेऊन पण जाऊ शकता. सो ते तुम्हाला इन जनरल पूर्ण सिटीचं हिस्ट्री वगैरे सांगतात. आणि ही जी डॅन्यूब रिव्हर आहे, ही ॲक्च्युली बुडापेस्ट, स्लोवेकिया आणि ऑस्ट्रिया या तिन्हींनाही कनेक्ट करते. सो याचा व्ह्यू पण खूप छान आहे. आणि त्याच्याच एक्झॅक्टली समोर तुम्हाला लगेच ते कॅसल दिसून जातं, ज्याच्यासाठी जर तुम्हाला छान फोटो हवे असतील, पूर्ण कॅसल कव्हर करायचं असेल, तर तुम्ही या पॉईंटवरून फोटो घेऊ शकता. बिकॉज आतमध्ये गेल्यावर एवढे क्लिअरली त्याचे फोटो येत नाहीत आणि एकदम आतमध्ये जायला देखील तुम्हाला चार्जेस आहेत. आत म्हणजे थोडं हाफ पार्ट ऑफ एंट्री इज फ्री, बट आफ्टर दॅट यू नीड टू पे, की तुम्हाला आतमध्ये पॅलेसमध्ये जाऊन बघायचं असेल की आत काय आहे. सो त्यासाठी तुम्हाला सेपरेटली पे करावं लागतं आणि तिकीट ॲडव्हान्समध्ये बुक करा, बिकॉज इथे लास्ट मिनिट तिकीट मिळणं हे खूप अवघड होऊन जातं. सो त्यानंतर आम्ही नेक्स्ट लोकेशनला आलो. नेक्स्ट लोकेशन म्हणजे एक्झॅक्टली त्याच्या समोरच आहे, की ब्रासिस्लावा कॅसल जो आहे तो. सो आता इकडे त्यांनी 20 मिनिटचा ब्रेक घेतलेला आहे अराउंड. आणि यांचं स्ट्रक्चर एवढं छान आहे. सनी डे तर मस्त वाटते. सो ही जी लोकेशन आहे ही त्यांची फर्स्ट साईडची एंट्री आहे. सो या एंट्रीच्या इथे त्यांचे अनाउन्समेंट किंवा परेड वगैरे अशा काइंड ऑफ गोष्टी होतात. हा आता कॅसलच्या आतमधला व्ह्यू आहे. आतमध्ये याच्या एंट्री फ्री आहे. त्यानंतर कॅसलच्या बाजूलाच हे काइंड ऑफ असं गार्डन आहे, जिकडे 3 पुतळे आहेत. आता ते तेच बघायला चालले.
ज्याच्या हातात ते सगळे बुक्स वगैरे आहेत. सो बघ तुम्हाला दाखवते. सो हा इथे जो सेंटरमध्ये माणूस दिसतोय ह्याचं नाव आहे सायरिल, सेंट सायरिल. सो ॲक्च्युली हा याच्या 2 भावांसोबत इकडे आला आणि यांनी म्हणजे ख्रिश्चॅनिटी काय आहे हे इथल्या लोकांना समजून दिलं. सो जिथे मगाशी पुतळे बघितले ना, पुतळ्याच्या बाजूला त्या लोकेशनपासून जस्ट आता 1 मिनिटाच्या डिस्टन्सवर यांनी असं हे काइंड ऑफ मेज टाईप गार्डन क्रिएट केलेलं आहे आणि ते ग्रीन आणि फ्लावर्स एवढं छान दिसत होतं ना आणि अशी पूर्ण मेज त्या गार्डनमध्ये आहे. काही फाउंटन वगैरे पण आहेत. बट इव्हेंच्युअली याचा लूक खूपच मस्त होता आणि एवढं पिक्चर परफेक्ट लोकेशन होती. सो इथे म्हणजे 15-20 मिनिटं स्पेंड करणं इज वर्थ इट. सो नेक्स्ट लोकेशन जी त्यांनी थांबवली आहे ते हे मेमोरियल आहे. आणि या मेमोरियलची हिस्ट्री अशी आहे की जे सोव्हिएट सोल्जर्स आहेत वर्ल्ड वॉर 2 मध्ये, त्याच्यामध्ये जे पण काही हे झाले होते त्या सगळ्यांना इथे पुरलेले. आणि प्रत्येक जे सैनिक होते मोठेवाले, म्हणजे ज्यांच्या हायर पोझिशन्स वगैरे होता, त्यांचे सेपरेट असे म्हणजे त्यांच्यासाठी सेपरेट सेक्शन आहे आणि बाकीच्यांसाठी मास सेक्शन आहे. अराउंड 6,000 मोर दॅन 6,000 पीपल आणि 1,000 सिव्हिल पीपल्स असं त्यांची डेथ झालेली होती. बट त्यानंतर त्यांना इंडिपेंडन्स मिळाला. सो हे इकडे 29 आय डोंट नो कुठली डेट, बट त्या दिवशी इथे सेलिब्रेशन होतं. मी तुम्हाला दाखवते. सो हे जे इथे मेन सोल्जर्ससाठी आहे, असा तो पूर्ण एरिया आहे. प्रत्येक याच्या समोर म्हणजे प्रत्येक ते गार्डनचा छोटा जो पार्ट केलाय त्याच्या समोर यांनी असं लावलंय. मग अशी तुम्हाला जसं बोलले तसं मेन हे इथे. आणि हा जो वरचा पोर्शन आहे थोड्या हाईटवर ग्रीन कलरची ग्रीनरी दिसते, तिथे मासमध्ये हे केलेले आहेत. आणि हे असं मेमोरियल दिसत आहे. त्याच्या हातामध्ये तो स्लोवेकियाचा झेंडा आहे. आणि इकडे त्यांनी ते छोटे पुतळे हे केलेत की हेल्प करताना. Okay, so this is the downtown of the Bratislava, but like downtown, like historic downtown, touristic downtown. Of course, it's much bigger than this, but this is like the most touristic part of Bratislava. No? There is the Carlton Hotel where we park. That was built in late 9th century. It's all सो तिकडनं आम्ही पुढच्या लोकेशनला आलो सिटी सेंटरला. म्हणजे मोजून 7 मिनिटामध्ये बाय कार आलोय. आणि दिस इज स्ट्रीट जिथे फुल शॉपिंग किंवा खायला वगैरे आहे. सो दिस इज अ शॉपिंग स्ट्रीट जिकडे तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी परचेस करू शकतात बिकॉज या फुल लेंथमध्ये आर्टिफिशियल ज्वेलरी, सुव्हिनियर्स, क्लोथ्स वगैरे असे सगळे ऑप्शन्स आहेत आणि खूप रिजनेबल प्राईसमध्ये आहे. सो इट्स बेटर टू शॉप हिअर. सो त्याच लेनमध्ये पुढे आल्यावर असं तुम्हाला हा पुतळा दिसेल. ॲक्च्युली हा एक माणूस होता जो इथे कोणीही येईल त्याला असं ग्रीट करायचं, स्माईल करायचा, त्यांच्याशी बोलायचा, इंटरॅक्ट करायचा, ट्राय करायचा. सो त्यामुळे त्याचं एक मेमरी म्हणून त्यांनी इथे हा पुतळा बनवलेला आहे विच इज व्हेरी फेमस इन स्लोवेकिया. सो त्याच एरियामध्ये असा त्यांचं असं ब्युटिफुल काइंड ऑफ सिटी सेंटर आहे जिथे तुम्हाला हा जो येलो बिल्डिंग दिसत असेल तर ही ॲक्च्युली एक चर्च आहे. आणि त्या काळामध्ये जेव्हा तिथे युद्ध झाली तर त्यावेळेस मोस्ट ऑफ द पीपल ट्राय टू डिस्ट्रॉय दिस चर्च आणि त्यांनी त्याच्यावरच असं ना तोफेचा गोळा टाकला होता आणि इव्हेंच्युअली तो गोळा टाकला बट त्याच्यामुळे याला काही इफेक्ट झाला नाही. तर तो गोळा आहे ना अजूनही त्या बिल्डिंगच्या मिडलमध्ये असं जर तुम्हाला ब्लॅक पोर्शन दिसत असेल तर अजूनही तिथेच आहे. दे जस्ट वॉन्टेड टू कीप द हिस्ट्री ॲज इट इज. सो त्यामुळे त्यांनी ते तिथेच ठेवलेलं आहे. प्लस इकडे असं असायचं की कोणीही युद्धाला जायच्या वगैरे आधी ते सगळे इथे या फाउंटनच्या इथे यायचे आणि तिथे काइंड ऑफ म्हणजे सगळे जमायचे. तर त्यामुळे याच फाउंटनवर जर तुम्ही नीट बघितलं तर तिथे सैनिक दाखवलेले आहेत बिकॉज अशी त्यांची हिस्ट्री होती. it's also Czech or Slovak, but we share cuisine also with Austria, and Hungary and Germany. So this is the cabbage, flour dumplings, and duck. And this is the beef meat.
beef meat. No, it's not liver. Some sirloin or I don't know how. Probably mustard sauce and the flour dumplings. That's from flour and I don't know sour cream or something or beef goulash or deer goulash. You know, everywhere is the English description of food. So of the tower is some little museum of some middle-aged weapon, and the entry on the tower is on the right side, brown door. That's the narrowest house in the Bratislava, like just 1 meter 30. You know, it's a width. It costs like €5 or €4. I'm not sure now. About €5. And where is that opening? That gate has some metal compass on the ground. सो त्यानंतर मग लंचला आम्ही थांबलोय. सो लंचला व्हेजिटेरियन मध्ये जास्त काही ऑप्शन मिळाला नाही. सो मी जस्ट फक्त बॉइल्ड पोटॅटो आणि कोक घेतलाय दाखवते. दिस इज गोइंग टू बी माय लंच. सो त्यानंतर ॲज युजुअल मी कॉफी घेतली बिकॉज विदाऊट कॉफी माझा डे कसा फिनिश होईल गॉड नोज. बट ही आईस कॉफी होती आणि तुम्हाला तिथे स्पेसिफिकली मेन्शन करावं लागतं की तुम्हाला शुगर हवी आहे की नाही ते. सो त्याच्यानंतर मग मी नेक्स्ट लोकेशनला आले ब्रास्टिलावा टॉवर म्हणून. सो असा हा मागे दिसतोय. मी फुल दाखवते. सो हा एवढा प्रिटी दिसत होता कारण की बाकीच्या कलरमध्ये हा खूप हायलाईट होऊन येत होता आणि हा एक सिंगल स्टोरी टॉवर आहे. इथे काइंड ऑफ हा असं सर्कल आहे जिथे मिडल मध्ये थांबल्यावर इथनं प्रत्येक कंट्रीचं डिस्टन्स किती आहे हे लिहिलेलं आहे. सो त्यांच्या सोल्जरनी केलेल्या सॅक्रिफाईसचं एक सिम्बॉल म्हणून हा असा त्याच्या सिटी सेंटरमध्ये स्टॅच्यू आहे. सो देन माझा नेक्स्ट स्टॉप होता ॲज युजुअल सुविनियर्स बाय करायला आणि इथे एवढे प्रिटी सुविनियर्स होते. बट मी 2-3 दिवस थांबणार होते आणि हे मोस्टली सगळे काचेमध्ये किंवा अशा टाईपमध्ये होते की जे इझिली तुटू शकतात. सो आय वॉज लिटल बिट हेजिटेंट की कुठले घेऊ आणि नाही. बट मॅग्नेट्स एवढे छान होते आणि स्पेशली मी इथनं जे काही घेतलं आहे ते मी सेपरेट व्लॉगमध्ये कवर करणार आहे. तर तिथेच असं रस्त्यावर एक काइंड ऑफ स्टॅच्यू आहे जिथे खूप लोकं त्याचे हेड रब करतात फॉर गुड लक. सो त्यानंतर आम्ही नेक्स्ट लोकेशनला गेलो. नेक्स्ट लोकेशन ही इव्हेंच्युअली लास्ट लोकेशन होती आमच्या ट्रिपची आणि इकडे सगळेच असं म्हणजे काइंड ऑफ दमलेले देखील होते. सो पहिल्यांदा आम्ही इथल्या कॅफेमध्ये बसून थोडंफार खाऊन घेतलं बिकॉज सगळेच खूप एक्झॉस्ट झालेले होते. इवन ऊन खूप जास्त होतं आणि इथे पार्किंग देखील फ्री आहे. सो तुम्ही इथे पार्क करून एन्जॉय करू शकता. देन खाऊन झाल्यावर आम्ही त्याच एरियाच्या म्हणजे खालच्या सराउंडिंगला फिरत होतो बिकॉज वर जायला तुम्हाला सेपरेटली पे करावं लागत होतं जे त्या टूरमध्ये इन्क्लुडेड नव्हतं. बट जर तुम्हाला वरनं व्ह्यू पॉईंट बघायचं असेल किंवा वरनं कॅसल बघायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. सो नेक्स्ट लोकेशनला आम्ही पोहोचलो आहे जिथे कॅसल आहे आणि कॅसलला च्या समोरचा हा रिवर मीट पॉईंट आहे जिथे 2 वेगवेगळ्या कंट्रीजमधनं रिवर येऊन इथे एकत्र येतात आणि मागे हे दिसते की नाही बट दिस इज कॅसल आणि मागे इकडे हे जे ते मेमोरियल आहे बिकॉज इथनं पण 400 का 500 लोक ऑस्ट्रियामध्ये जात होती स्लोवेकियापासून आणि तेव्हा तिथे बॉर्डर आणि आर्मी असायची. सो त्यांना जाऊ दिलं नव्हतं आणि मग त्याच्यामुळे जे मारले गेले त्यांचं तिथे मागे इथे मेमोरियल केलेले. सो आय गेस इकडे असे खूप सारे मेमोरियल आहेत बट हे जे सोल्जर्स नव्हते हे आय गेस काइंड ऑफ नॉर्मल पीपल होते ज्यांना आपल्या घरी परत जायचं होतं आणि ते या काय म्हणतात जंगलातनं जात होते. जर तुम्हाला ते पुढे जंगल दिसत असेल तर या जंगलातनं त्यांना पुढे जायचं होतं. बट आधी अशा बॉर्डर्स नव्हते म्हणजे बॉर्डर्स कंट्रोल खूप जास्त स्ट्रिक्ट होतं. सो त्या लोकांनी जेव्हा त्यांनी इथे हे रिव्हर क्रॉस करून आत जायचा प्रयत्न केला सो त्यांना तिथे शूट आऊट करण्यात आलं आणि त्यांच्या फॅमिलीजने किंवा गव्हर्मेंटने ठरवलं की इथे पण त्यांच्या मेमरीसाठी असं मेमोरियल करूयात. त्यामुळे हे मेमोरियल बट इन जनरल हा रिव्हर पॉईंट व्ह्यू खूपच सुंदर आहे. म्हणजे अराउंड 1-2 तास तुम्ही इथे निवांत बसू शकता. इथे बुडापेस्ट आणि ऑस्ट्रियामधनं येणारी रिव्हर आहे. यानंतर आमची ट्रिप ही हाच लास्ट पॉईंट असल्यामुळे इथे एंड झाली. त्यानंतर गाईडने आम्हाला हॉटेलवर ड्रॉप केलं. बट दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.